नमस्कार पदवीधर मतदार मित्रांनो, मी कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। कोकणातील 5 जिल्ह्यांसाठी निवडणूक होणार आहे। त्यामध्ये खास करून पदवीधर उमेदवारांना मतदानाचा हक्क आहे आणि एकूण कोकण पदवीधर मतदारसंघात 1,77,000 आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली आहे आणि नवीन मतदार नोंदणी सुद्धा करण्यात आलेली आहे। ती यादी अजून जाहीर झालेली नाही। मी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी कोकणात मी खूप फिरलेलो आहे। कोकणातली जडणघडण, कोकणातली भौगोलिक परिस्थिती मला सर्व माहिती आहे आणि कोकणात ठाणा जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी कित्येक वर्षापासून कोकणातल्या लोकांना विकासापासून परावृत्त ठेवलेलं आहे, दूर ठेवलेलं आहे। फक्त ठाणे जिल्हा एक विकासाच्या मार्गावर असला तरी ठाणे जिल्ह्यामध्ये ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये वारंवार दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत चालली, पण त्यांना पायाभूत सुविधा कुठेही मिळत नाहीये आणि त्याबाबत विधान परिषदेमध्ये जे जातात आमदार निवडून, ते त्याबाबत कधीच बुलंद आवाज करताना दिसत नाहीये। ते फक्त निवडून येतात आणि त्यांच्या पद्धतीने ते काम करतात, पण असा ठोस काम करण्याची त्यांची इच्छा नसते की जनतेच्या पीडित जनता आहे, जी त्रस्त जनता आहे, त्यांच्यासाठी कधी कुठे रस्त्यावर ते उतरलेले कुठलेही आमदार पाहिलेले नाहीये आणि कुठल्याही आमदारांनी कोकणात असं भरीव कामगिरी केलेली दिसत नाहीये। हा कोकण पदवीधर मतदारसंघ जो आहे तो आज 5 जिल्ह्याचा एक आमदाराला 5 जिल्ह्याचा आमदार बनतो। त्याला एवढा मोठा जो परिसर आहे तो काम करण्यासाठी मिळतो, परंतु आतापर्यंतच्या आमदारांनी कोकणाच्या लोकांसाठी काहीच केलेलं नाहीये। त्यामुळे माझं अपील आहे तुम्हाला की माझी वेबसाईट आहे www.माझेकोकण.com, हे आपण सर्च करा। मी 27 विधायक काम आतापर्यंत केलेली आहे माझ्या नावाने आणि बाकी इतर लोकांच्या पण नावाने अनेक विधायक कामं केलेली आहेत मी। आणि यापुढे आपले जे काही समस्या आहेत जिल्ह्यामध्ये, पालघर जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात, रत्नागिरी जिल्ह्यात, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात, त्या सर्व समस्या मी एकदम उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या जोमाने विधान परिषदेमध्ये बुलंद आवाजाने मांडेन आणि सामान्यांना कसा न्याय मिळेल त्यासाठी मी विधान परिषदेमध्ये जाऊ इच्छितो आणि आपण मला भरघोस मतांनी निवडून द्यावे असे मी आपल्याला अपील करतो। धन्यवाद।